आपल्या आयुष्यातला प्रत्येक दिवस, नवीन येणारा दिवस आपल्याला रोज काही ना काही नवीन गोष्टी शिकवत असतो, आपल्या अनुभवांमध्ये भर घालत असतो. तर तसंच सकाळी मी इथे उभी होती, नाश्ता बनवत होते आणि नाश्ता बनवता बनवता माझी नजर समोर गेली, तर बघा ही छोटीशी चिमणीताई आहे आणि ही जी चहाची पात आहे, म्हणजे गवती चहा जो लावलेला आहे, तिथून ती तोडते एक एक हे आणि पाते म्हणजे एक एक पात तोडते आणि ती घेऊन जाते घरटं बनवण्यासाठी. म्हणजे एवढीशी चिमणीताई सुद्धा बघा एवढी मेहनत करू शकते, तर आपण का नाही? तर आज मी बनवते नाश्त्याला मस्तपैकी उत्तप्पा. तर ह्याचे खूप सारे प्रकार आहेत. म्हणजे मी इडलीचं थोडंसं पीठ बाहेरूनच मागवलं होतं निष्ठाला काही ना काही नाश्त्याला किंवा असं पटकन बनवायला बरं पडतं. तर त्यामध्ये मी घातलं बघा, जे दाखवलं तुम्हाला, कांदा, टोमॅटो, कढीपत्ता, मिरची, कोथिंबीर खूप छान. आणि याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या भाज्या सुद्धा घालू शकता, ज्या मुलांना आवडतात, किंवा यामध्ये कोथिंबीर जास्त घालू शकता. म्हणजे जसं तुम्हाला हवं ना तसं याच्यामध्ये तुम्ही व्हेरिएशन करू शकता आणि नाश्त्यासाठी अगदी परफेक्ट ही गोष्ट आहे. अगदी हेल्दी आणि टेस्टी जशी मुलांना आवडते. तर याला मी काय करते, तुम्हाला जर बटर हवं असेल तुम्ही याला बटर लावू शकता, किंवा मी याला तूप लावते खाली, त्याने आणखीन क्रिस्पी बनतात छान मस्त. तर जसं आंबोळ्या कसं टाकतो आपण, तर तसं हे जाड टाकायचं थोडंसं छान मस्त. साईज तुमच्या प्रेफरन्सनुसार छोटी, मोठी जशी तुम्हाला पाहिजे तशी. काही जण काय करतात, की पहिले पीठ घालतात आणि मग त्यावरती वरून म्हणजे कांदा वगैरे सगळं घालतात. पण तसं घालण्यापेक्षा ना तुम्ही असं मिक्स करून बघा. एकदम टेस्टी लागतं, खूप मस्त लागतं. तर ह्यामध्ये अशाच प्रकारे आपण मुगाच्या डाळीचे किंवा अख्खे मूग जे असतात त्यांना सुद्धा भिजवून ठेवून बारीक करून त्याच्यामध्ये अशा प्रकारचं सगळं स्टफ घालून सकाळचे तुम्ही असं बनवलत ना, तर अगदी परफेक्ट आणि हेल्दी नाश्ता होईल. हे टिफिनला सुद्धा तुम्ही देऊ शकता. काय होतं, जेव्हा आपण डोसा, इडली असे जे प्रकार बनवतो, तर त्यामध्ये कसं चटणी ही लागतेच आपल्याला. तर जेव्हा आपल्याला कधी चटणी बनवायला वेळ नसेल, पटकन काहीतरी इन्स्टंट असं हवं असेल, तर हे एकदम परफेक्ट आहे. पण ह्याला ना छान असं मस्त खालून आहे ना असं क्रिस्पी होऊ द्यायचं, तेव्हा ते आणखीन भारी लागतं. तर आता बघा थोडं खालून असं छान जाळीदार झालंय मस्त. आणि जेव्हा स्पेशली मी तुम्हाला सांगते, जेव्हा तुम्ही तुपाचा वापर करता ना, तर ते आणखीन क्रिस्पी होतं मस्त. तर असे पॅन घ्या, जे आपले नॉनस्टिकचे वगैरे पॅन असतात ना, ते पॅन घ्यायचे, कारण नाहीतर मग खूप चिटकतं समजा साधा तवा तुम्ही वापरलात तर. तर बघा असं दोन्ही साइडने छान खरपूस मस्त भाजून घ्यायचं आणि गरमागरम चहा सोबत घ्या. सकाळचा नाश्ता असा मस्त टेस्टी, हेल्दी, यम्मी, मुलांना नक्कीच आवडेल. सॉस सोबत सुद्धा खाऊ शकता किंवा काही नसेल तरी त्याच्या सोबत सुद्धा खाऊ शकता. ते सकाळी रोज काय नाश्त्याला काय, पोहे आणि उपमा सोडलं तर आपल्याला काही सुचत नाही की काय बनवू. तर असं काहीतरी पटकन इन्स्टंट बनवायला ना, असं पीठ रेडी ठेवत जा. इडली डोशाचं पीठ थोडंसं जास्तीचं बनवून ठेवत जा बनवत असाल तर. आणि ते असं तुम्ही त्याच्यामध्ये बरेचसे व्हेरिएशन्स करून काय छान छान पदार्थ त्याच्यापासून तुम्ही बनवू शकता. तर आज मी पूर्ण माझं झाडांचं काम करणार आहे. खूप दिवसांपासून मी हे मागवून ठेवलंय. मागच्या वेळेला सुद्धा तुम्हाला दाखवलं, की हे पॉटो मिक्स आणि काऊ मॅनिक्युअर म्हणजे शेणखत हे मी ugau.com पण Amazonवरूनच मागवलं होतं. 5-5 किलोच्या या पिशव्या मी मागवल्या होत्या आणि अगदी रिझनेबल दरामध्ये पडतात. मी तुम्हाला लिंक सुद्धा देईन याची डिस्क्रिप्शनमध्ये. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नक्की मागवा. ugau.comचं खरंच खूप छान प्रोडक्ट आहेत. अगदी मस्त आहेत. इतर वेळी तुम्ही जर कधी शेणखत वगैरे आणलत ना, त्याचा कधी-कधी खूप उग्र वास येतो, पण ह्याचा अजिबात तसा वास येत नाही. आणि हे जे पॉटो मिक्स आहे, हे तर मला प्रचंड आवडलं, की जे आपण इनडोअर प्लांट्स लावतो, घरामधली जी झाडं लावतो, तर त्याच्यासाठी हे अगदी परफेक्ट सोल्युशन आहे. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला कधी-कधी माती सुद्धा मिक्स करायची गरज लागणार नाही. याच्यामध्ये 11 प्रकारचे इन्ग्रीडियंट्स आहेत, की जे आपण कधीच म्हणजे असं झाडामध्ये एवढं 11 प्रकारचे इन्ग्रीडियंट्स एका वेळेला कधीच घालू पण शकत नाही. इतकं छान म्हणजे झाडाला याच्यामध्ये जर तुम्हाला हवी असेल ना, तर थोडीशी माती मिक्स करून तुम्ही ह्याच्यामध्ये जर झाड लावलत, तर अगदी उत्तम प्रकारचं म्हणजे झाडाची वाढ होते आणि अगदी हेल्दी झाडं राहतात. तर आज मी सगळे जे माझे हे मनी प्लांट्स आहेत ना, ते खूप वाढलेत आणि आता जसं-जसं पावसाळा सुरू होईल ना, तर आणखीनच त्यांची वाढ खूप वाढेल. तर म्हणून म्हटलं की सगळ्यांना छाटूया. तर बघा किती सारे मनी प्लांट्स माझ्याकडे जमा झालेले आहेत आणि पानं बघा किती मोठी-मोठी आलेत मनी प्लांटची छान.
तर झाडांना ना जशी आपल्याला आपल्या मुलांना जशी काळजीची गरज असते, जसं खाणं पिण्याची गरज असते छान छान, तर तसंच झाडांना सुद्धा गरज असते. मध्ये मध्ये महिन्यातून एकदा, 2 महिन्यातून एकदा किंवा नवीन ऋतू जेव्हा सुरू होतो दुसरा, तेव्हा त्याच्या सुरुवातीला तुम्ही जर झाडांना थोडीशी काळजी घेतलीत ना, तर तुमची झाडं पण अशीच छान हिरवीगार, टवटवीत आणि मस्त होतील. बघा, मी गावाला गेली होती ना मध्ये, तर तेव्हा झाडं किती हिरमुसली होती आणि परत ती आता खूप छान झाली आहेत. तर ह्यातली मी काय करते, मनी प्लांट्स आहेत ना, असे सगळे जे एक्स्ट्रा वाढतात ना, तर ते मी कट करते. आता ही एवढीशी चिंटकुलीशी कुंडी आहे, पण त्याच्यामध्ये ते मनी प्लांट बघा किती छान सर्व्हाइव्ह करते. मला वाटलं नव्हतं की इतकं छान त्यामध्ये वाढेल, पण तरीही ते त्यामध्ये छान वाढते. यामध्ये अजिबात माती नाहीये. म्हणजे जसं नर्सरीमधून मी आणलं होतं ना, तर मी तसंच त्याला ठेवलं होतं. असं छोटंसं क्यूट छान वाटत होतं आणि त्याच्यामध्येच ते मनी प्लांट्स छान ग्रो करतायत. म्हणजे झाडांना खूप मोठ्या-मोठ्या कुंड्यांचीही गरज नाहीये. तुम्ही अगदी छोट्याशा कुंडीमध्ये जरी झाड व्यवस्थित प्रकारे लावलत, त्याला पाणी वेळोवेळी दिलं, त्याला ऊन छान प्रकारचं मिळालं, तर कुठल्याही छोट्याशा जागेमध्ये सुद्धा झाड खूप छान सर्व्हाइव्ह करतं. तर आता मी ह्याच्यामध्ये काय करते, हे जे पॉटो मिक्स आहे ना, हे यामध्ये सगळ्या कुंड्यांमध्ये घालणार आहे. आणि हे पॉटो मिक्स जर तुम्ही घातलं, तर तुम्हाला एक्स्ट्रा खत घालण्याची सुद्धा गरज लागत नाही. म्हणजे जे कोकोपीट म्हणतात ना, नारळाची किशी आणि अशा बऱ्याचशा गोष्टी असतात, की ज्या पाणी धरून ठेवत नाहीत. पाणी पटकन ड्रेन करतात आणि मग त्यामुळे काय होतं ना, झाडांची जी मुळं असतात, तर ती मुळं सडत नाहीत. आपण काय करतो माहितीये, आपण खूप सारं खत टाकतो, बऱ्याचशा गोष्टी झाडांची खूप काळजी घेतो. पण त्यामध्ये काय होतं, की तुम्ही खूप सारं पाणी घालता. मग कधी-कधी ते पाणी व्यवस्थित ड्रेन होत नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तीच असते, की आपण खूप सारं खाल्लं, म्हणजे एक आपलं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते, की तुम्ही खूप छान-छान चांगल्या प्रकारचं जेवण जेवताय, पण ते जेवण जर तुम्हाला पचनच व्यवस्थित झालं नाही, तर मग त्या जेवणाचा तुम्हाला तसा लाभ होणार आहे का? तीच गोष्ट झाडांच्या बाबतीत असते, की पाणी जेव्हा तुम्ही कुंडीत घालता, तर ते पाणी छान ड्रेन होतंय का? लगेच खाली येतंय का? ह्याची पण काळजी घेणं तेवढीच महत्त्वाची असते. माती जेव्हा आतमध्ये खूप घट्ट होते, तर ती मुळांना ना झाडांच्या अगदी पकडून ठेवते गच्च आणि जर ते पाणी जर खाली ड्रेन नाही झालं, तर मग ती मुळं सडायला सुरुवात होतात आणि झाडं आपली खराब होतात. तर झाडांमधनं वेळोवेळी अशी जी सुकलेली पानं असतात ना, तर ही लगेचच काढून टाकायची. यामुळे काय होतं ना, की जे आपण पोषण जे झाडांना देतोय, ते त्या सुकलेल्या पानांना सुद्धा जातं आणि बघा ह्यामध्ये माती बघा किती कमी आहे. तर पूर्ण माती काय होतं ना, पाणी जेव्हा घालतो ना, तर त्यातून सुद्धा बऱ्याचदा माती खाली जात असते आणि म्हणून झाडांमधली माती कमी होत असते. पण घाबरायचं काही कारण नाही. आपलं झाड बघा किती छान सर्व्हाइव्ह करतंय. तर फक्त ही जे एक्स्ट्राच्या वेली वाढतात. मनी प्लांटच्या बाबतीत मी तुम्हाला एक खूप छान गोष्ट सांगते, की मनी प्लांट आहेत ना, असे बुशी करायचे असतील, म्हणजे जसे माझे तुम्हाला दिसतायत, तर तुम्हाला वेळोवेळी त्याची छाटणी करता आली पाहिजे. आणि जर तुम्ही असे खाली त्याला लोंबत ठेवलात किंवा वरती जर वेल वाढवत नेलीत, तर मग तो जो मेन बुंदा असतो, म्हणजे मेन जिथे कुंडीमध्ये तुम्ही झाड लावलंय, तर ते कधीच असं झुडपासारखं किंवा असं घनदाट होणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला जे तुमचं झाड आहे ना, ते वेळोवेळी कटिंग करत राहावं लागतं. म्हणजे जी एक्स्ट्राची वेल वाढते ना, ती वेल तुम्ही सारखी कटिंग करत राहा. झाडं ना घरामध्ये फक्त सुशोभनाचं काम नाही करत, तर घरातली आपल्या जी पण निगेटिव्हिटी असते ना, ती शोषून घेतात. म्हणजे तुम्हाला माहीतच असेल, की झाडं कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात हवेतला आणि ऑक्सिजन बाहेर सोडतात. म्हणजे जी वाईट, चुकीच्या ज्या वस्तू असतात ना, तर तीच निगेटिव्हिटी आणि जी चांगली, प्रसन्न, ज्याने इतरांचं चांगलं होईल, अशा ज्या गोष्टी असतात ना, तर ती म्हणजेच पॉझिटिव्हिटी. तर म्हणजे तुम्हाला समजत असेल, की झाडं कशा प्रकारे निगेटिव्हिटी काढून पॉझिटिव्हिटी देतात. तर आणि झाडांना फक्त खतं आणि पाणी आणि ऊन याचीच गरज नसते, तर तुमच्या प्रेमाची, मायेची याची सुद्धा गरज असते. तरच झाडं खूप छान तुमच्यासोबत संवाद साधतात. तर हे बघा केवढीशी कुंडी आहे, पण ह्याला किती मोठी वेल तयार झाली आहे. असं जेव्हा मनी प्लांट तुमचं तयार होतं ना, तर तेव्हा तुम्ही थोडंसं असं हाईटवर ठेवलत ना, तर ते खूप सुंदर दिसतं. पण जर तुम्हाला
छान झुडपासारखं असं छान बुशी मनी प्लांट हवं असेल तर जसं मी तुम्हाला सांगितलं की त्याला कटिंग करत राहा. आणि कटिंग केलेले जे मनी प्लांट्स आहेत ना ते पण कधी वाया जात नाहीत, कारण ते तुम्ही छान पाण्यामध्ये ठेवा किंवा त्यातल्याच काही दांड्या तुम्ही त्या कुंडीमध्ये हळूहळू रोवत जा, म्हणजे त्याचं छान असं झुडपासारखं असं मनी प्लांट दिसतं. मला तरी मनी प्लांट प्रचंड आवडतात, कारण ते इतके छान ग्रीनरी दिसते ना संपूर्ण जेव्हा आपल्या गार्डन मध्ये असं मनी प्लांट. सर्वात जास्त पानं, जे पानांचं झाड आहे ना ते मनी प्लांटच आहे मला वाटतं, की त्याला काहीच कसलीच गरज लागत नाही आणि तुमच्या कसल्याच एक्स्ट्रा केअरची गरज लागत नाही. अगदी साधं सोपं सरळ असं हे झाड आहे. आणि लोक म्हणतात की मनी प्लांट म्हणजे वास्तूमध्ये सुद्धा म्हटलं जातं की मनी प्लांट लावतात, पैशांसाठी मनी प्लांट लावतात, घरामध्ये भरभराट होण्यासाठी मनी प्लांट लावतात. पण खरं सांगू मी तसा माझा अजिबात डोक्यात विचारच नसतो. मला फक्त झाडं अशी छान हिरवीगार, अशी मस्त पानं असं बघायला नेहमी खूप आवडतं आणि म्हणून मी मनी प्लांट लावते. आणि जे सांगितलंय ना, जसं मी भगवद्गीता तुम्हाला त्या दिवशी दाखवली वाचताना, त्यामध्ये काय काय गोष्टी सांगितल्या की कुठलीही गोष्ट म्हणजे कुठली गोष्ट फळाची अपेक्षा करून करू नका. मग ती गोष्ट तिची तिचीच आणखीन खूप छान व्हायला लागते. तर तसंच झाडांच्या बाबतीत आहे. आणि निसर्गामध्ये देव हा निसर्गामध्ये जास्तीत जास्त बसलेला असतो. म्हणून तुम्ही जितकी निसर्गाची काळजी घ्याल, जितकं निसर्गामध्ये रमाल ना, तितकंच तुम्हाला जे समाधान आहे ते मिळेल. तुम्हाला सांगू, गार्डनिंग ही अशी गोष्ट आहे की जी तुम्हाला आत्मिक जे सुख आहे किंवा आत्मिक जे समाधान आहे किंवा मनाची जी शांती आहे ना, ती तुम्हाला गार्डनिंगने मिळते. तर म्हणून मस्त छान एन्जॉय करा गार्डनिंग करताना पण. आपण असं काही काम करतोय असा विचार करू नका. काहीतरी छान गोष्ट करतोय मस्त. आणि खरंच खूप छान वाटतं स्वतःला पण आणि निसर्गाला सुद्धा छान वाटतं. तर ही जी खाली मी झाडं लावलीत ना इथे, तर इथे बघा हा कडीपत्ता लावलाय. तर कडीपत्त्याला पण वेळोवेळी कटिंग करायचं. मग कडीपत्ता छान फुलतो. आणि कणेरचं झाड आहे. त्यानंतर हे पीस लिली आहे. त्यातली 2 झाडं, ती म्हणजे की एक्झोराचं जे माझं खूप मोठं झाड वाढलं होतं आणि पीस लिलीचं हे झाड होतं. तर हे उन्हामध्ये अक्षरशः करपून आणि जळून गेलं होतं. पण बघा, म्हणजे प्रेम ही अशी गोष्ट आहे ना, की ती दगडाला सुद्धा पालवी फुटायला म्हणजे भाग पाडते. तसंच काहीसं झालं इथे, की मला वाटलं होतं की ही झाडं काही आता जगणार नाहीत. पण म्हटलं चला तरी पण आपण प्रयत्न करू. आणि म्हणून त्यांना पुन्हा मी मागे बघा खतं घातले होते आणि छान त्यांना काळजी घेत होती. आणि त्याचं फळ तुम्ही बघत असाल, की हे एक्झोराचं झाड पूर्ण जळलं होतं, पूर्ण सुकलं होतं. आणि जेव्हा मी कटिंग केली होती ना, तेव्हा मला खूप वाईट वाटलं होतं. म्हटले उगेल की नाही किंवा काय. पण बघा किती पानं आलेत त्याला आणि अगदी नवीन म्हणजे पुनर्जन्म जसं आपण म्हणतो ना, तसं काही झाडांमध्ये म्हणजे बघायला मिळतं. आणि खूप समाधान मिळतं. तुम्ही जेव्हा स्वतः एखादं झाड लावता आणि ते जेव्हा तुमच्या समोर असं छान ग्रो होतं, वाढतं, तशी आपली मुलं आपल्यासमोर जशी मोठी होतात, त्यांच्यामध्ये खूप सारे चेंजेस आपल्याला दिसतात. तर भरपूर गोष्टी आपल्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, त्या प्रत्येक गोष्टी आपण निसर्गाशी कनेक्ट करू शकतो. तर ही इतर जी झाडं आहेत, हे माझं प्रचंड असं वाढलेलं पाम ट्री आहे. तर हे पण मला वेळोवेळी कटिंग करायला लागतं. आणि या पाम ट्रीला तर आता मला पूर्ण कधीतरी एकदा ना असं पूर्ण काढावं लागेल, कारण इतकं वाढलंय ना ते प्रचंड, की काय म्हणू त्याला. पण ते खूप छान वाटतं आणि खूप सुंदर दिसतं. ही सगळी प्लांट्स जे आहेत, हे सगळे मोस्ट ऑफ इंडोर प्लांट्स आहेत. कारण माझ्या इथे ना संध्याकाळचं ऊन येतं, म्हणजे 4च्या नंतरचं जे ऊन आहे ना ते इथे येतं. पण झाडांना एक गोष्ट मी तुम्हाला सांगते, इंडोर प्लांट्स जरी असले तरी त्यांना थोड्या तरी उन्हाची आवश्यकता असते. तरच तुमची झाडं छान ग्रो होऊ शकतात. कारण पानांमध्ये जे त्यांचं अन्न बनवण्याची जी प्रक्रिया असते, तर ती उन्हामुळे होत असते. आणि जर थोडंही ऊन नसेल मिळत झाडांना, तर झाडं जगणं खूप मुश्किल होऊन जातं. तर म्हणून थोडं तरी ऊन पाहिजेच. आता एक तुम्हाला गंमत दाखवते. ती म्हणजे की हे झाड आहे ना, मी आता असंच म्हणजे सगळी मनी प्लांट्सचे कटिंग्स केले होते ना, त्या कटिंग्स सगळ्या मी अशा लावल्या होत्या. आणि बघा तुम्हाला सगळ्या प्रकारचे माझ्याकडे जे मनी प्लांट्स आहेत ना, ते सगळे ह्याच्यामध्ये वाढलेत. आणि इतके सुंदर दिसतायत ना, ह्याच्यामध्ये ते व्हेरिगेटेड मनी प्लांट आहे.
जे गोल्डचं आहे म्हणजे ते आहे, साधं मनी प्लांट आहे, असे 4 प्रकारचे मनी प्लांट्स याच्यामध्ये आहेत. हे आहे स्पायडर प्लांट. तुम्ही जेव्हा एखाद्या छान नर्सरीमध्ये जाल ना, तर तुम्ही बघा तुम्हाला ही सगळी इंडोर प्लांट्स इथे बघायला मिळतील. हे पण आहे ना, एक झाड आणलं तर ह्याच्यापासून 1000 झाडं बनवू शकता. इतकी ह्याच्यामध्ये म्हणजे ह्याची वाढ होते आणि इतकं छान हे दिसतं मस्त. तर माझ्याकडे तुम्ही बरीचशी जी झाडं बघत असाल ना, ती सगळी जास्तीत जास्त पानांचीच झाडं आहेत. फुलांची झाडं खूप कमी आहेत, कारण फुलांच्या झाडांना जास्तीत जास्त उन्हाची गरज असते. तर फुलांची झाडं जर लावायचीच असतील तर जास्वंदीचं झाड लावा. आता हे मी झाड जे दिसतंय तुम्हाला, तर हे आहे रेन लिली. हे पावसाचं झाड आहे. जेव्हा आता पाऊस येईल, पाऊस ह्याच्यावर जेव्हा पडेल पावसाचं पाणी, तेव्हा या झाडाला खूप अशी छोटी-छोटी, सुंदर-सुंदर फुलं येतात. तर मी काय करते ना, म्हणजे आता YouTube आहे आपल्याकडे सगळ्यात मोठं वरदान जे मिळालेलं आहे ते म्हणजे YouTube, की जिथे आपल्याला खूप सारी माहिती मिळते. तर बघत राहायचं, की सीझन वाईज कुठली झाडं आपण लावू शकतो, त्या झाडांची कशी काळजी घ्यायची आणि इव्हन तुम्ही Googleवरती सुद्धा जरी आता एखाद्या झाडाचा फोटो जरी टाकलात किंवा नाव जरी टाकलात, तरी तुम्हाला सगळी माहिती मिळते. तर फक्त झाडं आणू नका. तर ते झाड लावताना किंवा लावल्यानंतर त्याची कशी काळजी घ्यायची, त्याला किती ऊन लागतं, त्याला किती पाणी लागतं, कुठल्या प्रकारची खतं लागतात, ह्याचा सुद्धा थोडासा असा अभ्यास केलास, थोडीशी माहिती घेतलीत, तर अगदी मस्त असं तुमचं गार्डन तयार होईल. माझ्या इथे तरी हे खूप कमी जागा आहे. त्याच्यामुळे मला आणखीन पण काही झाडं लावायची इच्छा असते. पण उन्हाच्या अभावामुळे मी ती झाडं लावत नाही. तो मोह मी आवरते. कारण फक्त आणून आणि झाडं मरतात आपल्या डोळ्यासमोर, तर ते मला कधीच बघवत नाही. तर त्याच्यामुळे जी झाडं जगतायत ना, जी झाडं अशी इझिली छान आपल्याला ग्रो करता येतात, तर ती झाडं मी वाढवण्याचा प्रयत्न करते. तर म्हणून तुम्हाला माझ्याकडे जास्तीत जास्त मनी प्लांट दिसत असतील. तर आता बघा हे जे कटिंग्स मी काढून ठेवलेत, हे जे मी लावते ना, ह्याला व्हेरिगेटेड मनी प्लांट म्हणतात. म्हणजे ह्याच्यामध्ये काय असतं, पानांमध्ये बघा तुम्हाला जास्तीत जास्त पांढरा रंग दिसतोय. तर ह्याला जेवढं जास्त ऊन मिळेल, तेवढी पानं पांढरी आणि म्हणजे अशी छान डिझायनर दिसतात आणि ऊन कमी मिळालं ह्या पानांना, तर ही पण अगदी हिरवीगार दिसतात. तर किती म्हणजे झाडांमध्ये बघा किती काय-काय आपल्याला वेगवेगळेपणा बघायला मिळतो. तर आता हे जे मी तुम्हाला दाखवते, की कशाप्रकारे मी अशी बुशी झाडं बनवते. तर अशा प्रकारे आहे ना मातीमध्ये संपूर्ण थोडी-थोडी, छोटी-छोटी त्याची दांड्या घ्यायच्या मनी प्लांट्सच्या आणि त्या अशा पूर्ण अशा छान गोल लावायच्या आणि मग हळू ते जसं-जसं वाढत जातं ना, तसं-तसं छान असं ते झुडपासारखं मस्त आपलं झाड तयार होतं. तर बघा आता मी याच्यामध्ये काही मिक्स नाही केलंय. फक्त जे व्हेरिगेटेड मनी प्लांट्सची पानं आहेत ना, ती मी याच्यामध्ये लावले. आणि दुसरी गोष्ट, अगदी सोप्या पद्धतीने आणि लवकर मनी प्लांट्स तुम्हाला हवे असतील, तर ही सगळ्यात बेस्ट पद्धत आहे. ती म्हणजे की मनी प्लांट्सचे जे पानं आहेत, जे मुळं आहेत, ते थोडे दिवस पाण्यामध्ये ठेवायचे आणि त्याला छान मुळं फुटतात आणि त्यानंतर तुम्ही ते प्लांट करा. एकही तुमचं पान किंवा एकही तुमचं झाड मरणार नाही. या पद्धतीने जर तुम्ही मनी प्लांट्स लावलेत तर. तर म्हणून आता हे माझ्याकडे पण जे बघा मनी प्लांट सगळे आता जे मी कटिंग्स केलेत ना, तर हे पण मी पाण्यामध्ये घालून ठेवेन आणि कोणाला हवे असतील तर मी देऊन टाकते. तर कारण त्यामुळे काय होतं ना, छान सगळीकडे ते जी आपली ग्रीनरी आहे ना, ती सगळीकडे पसरेल. आता नेक्स्ट हे जे माझं जे खूप केसाळलेलं बाळ आहे ते म्हणजे की ही चहाची पात. तर हिला वेळोवेळी कटिंग करावं लागतं. नाहीतर मुलं कसे जे खूप केस वाढवतात, आई-वडील सारखे मागे लागलेले असतात. "अरे केस काप, केस काप." पण मुलं काही कापत नाही. तसंच हे काहीतरी दिसतं आणि नेहमी असं सारखंच वाढत राहतं आणि सारखं त्याला कटिंग करत राहावं लागतं. पण आता पावसाळ्यात गवती चहा आपण खूप पितो. उन्हाळ्यामध्ये जरा कमी प्रमाण करतो. तर ह्याच्यामध्ये सुद्धा बघा पानं ह्याचे किती गवत सुकून जातं. जी चिऊताई तुम्हाला सुरुवातीला मी दाखवली ती हेच सगळे गवत जमा करून तिचं छान असं घरटं बांधत असते. तर बघा कढीपत्ता किती ताजा कढीपत्ता निघाला. त्यानंतर चहाची पात एवढी त्यातून निघाली. म्हणजे घरच्याच गार्डनमधून तुम्ही खूप साऱ्या ऑर्गॅनिक गोष्टी ज्या आपल्या जेवणामध्ये रोजच्या जेवणामध्ये ज्या लागतात ना, त्या आपण करू शकतो. तर बघा पूर्ण असं छान सगळं गार्डन असं नीटनेटकं, स्वच्छ आणि सगळ्यांना खतांचा छान मस्त खतं टाकलेली आहेत. आणि आता पावसाळ्यासाठी
पावसाळ्याचं आगमन करण्यासाठी माझी छोटीशी ही गार्डन, छोटीशी गॅलरी आता सज्ज झालेली आहे. तर जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण छानशा अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.